पावसाळी रात्रीचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका भयानक प्रसंगाची अनुभूती या कथेच्या माध्यमातून घेणार आहोत. कोल्हापूरच्या आसपास खेड्यापाड्यांमध्ये अनेक भागांमध्ये भूतबाधेच्या जागांबद्दल विविध भयकथा प्रचलित आहेत. यातीलच एक भयकथा आज आपण अनुभवणार आहोत. अतुल हा एक कलाकार असून तो लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. अतुल कोल्हापुरातील एका कलाकारांच्या ग्रुपचा सदस्य असून विविध ठिकाणी तो कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतो. एकदा पावसाळ्यात गारगोटी येथील भुदरगड या गावात गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता. या कार्यक्रमाला काही कारणास्तव अतुलला ग्रुपसोबत जाता आले नाही. त्यामुळे त्याला एकटेच जावे लागले. कोल्हापूरपासून भुदरगड साधारणतः 60 किलोमीटरच्या आसपास आहे. रात्री उशिरा निघाल्यामुळे त्याच्यासोबत प्रवासात एक भयानक प्रसंग घडला. त्याच प्रसंगाचे चित्र आपण आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत. रात्री अपरात्री अनोळखी ठिकाणी प्रवास करताना आपण काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आपल्यासोबत कोणता प्रसंग घडेल हे सांगता येत नाही. अनेक भूतबाधेची ठिकाणे असतात जी आपल्याला माहीत नसतात. एखादी अतृप्त वाईट शक्ती आपल्या प्रतीक्षेत बसलेली असते आणि तिच्या फेऱ्यामध्ये आपण सापडलो की मग ईश्वरच आपल्याला वाचवू शकतो. अतुलचे दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या प्रसंगातून वाचला. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजची भयकथा प्रत्यक्ष अतुलच्या शब्दांमध्ये. ही कथा साधारणतः 2010ची आहे. आज पावसाची चिरचिर दिवसभर सुरूच होती. पाऊस खूप असल्यामुळे रस्त्यावर तशी फारशी वर्दळ नव्हती. दिवसभर पाऊस असला की लोक घरात राहणेच पसंत करतात. छान TV बघत गरम गरम भजी खाणे, चहा पिणे आणि मस्त अंगावर एखादी शॉल घेऊन आराम करणं लोकांना फार आवडतं. आज माझा रात्री 10 वाजता भुदरगड या गावामध्ये नाटकाचा प्रयोग होता. कोल्हापूरमधून आमचा ग्रुप एकत्रितपणे कोणत्याही कार्यक्रमाला जात असतो. पण आज माझी आई आजारी असल्यामुळे मला तिला घेऊन दवाखान्यात जावे लागले. परिणामी आज मला माझ्या ग्रुपसोबत जाता येणार नव्हते. कोल्हापूरमधून दवाखान्यात आईला दाखवून तिचा सर्व उपचार करण्यात माझा संपूर्ण दिवस निघून गेला. आता सायंकाळचे 6 वाजत आले होते. मला आवरून माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी भुदरगड या ठिकाणी रात्री 10च्या आधी पोहोचायचे होते. भुदरगडला मी 1-2 वेळा दिवसाचे जाऊन आलो होतो. पण रात्रीचे त्या भागात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. सायंकाळी 6 वाजताच मी माझी गाडी घेऊन कोल्हापूर स्टँडवर आलो. आज दिवसभर प्रचंड पाऊस होता. पावसामुळे वातावरण धुरकट झाले होते. 6 वाजताच सायंकाळचे 8 वाजल्यासारखे वाटत होते. आकाश काळ्या ढगांनी दाटून आले होते. स्टँडवर पार्किंगमध्ये मी माझी गाडी लावली आणि गारगोटीकडे जाणाऱ्या फलाटावर पोहोचलो. पाऊस खूप असल्यामुळे ST स्टँडमध्ये खूपच गर्दी दिसत होती. पावसामध्ये नाहून लाल पऱ्या खूपच सुंदर दिसत होत्या. वातावरण खूपच थंड होते. वातावरणातील गारठ्यामुळे सर्व लोक बसस्थानकात जिथे जागा मिळेल तिथे एकमेकांना खेटून बसले होते. इतक्यात समोरून गारगोटीला जाणारी ST आली. 2च मिनिटांमध्ये ST फुल भरली आणि कंडक्टरने बेल वाजवताच आम्ही गारगोटीच्या दिशेने निघालो. थोडेफार भिजल्यामुळे सर्वच थंडीने गारठले होते. खिडकीतून बाहेर पाहिले तर पावसाची रिपरिप ऐकू येत होती. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात पावसाचे थेंब स्पष्टपणे दिसत होते. संपूर्ण शहर पावसाळी झाले होते. थोड्या वेळातच आम्ही संभाजीनगर ST स्टँडपासून कळंबा मार्गे गारगोटीच्या रस्त्याला लागलो. आता चारी बाजूला डोंगर आणि शेती दिसत होती. आधीमधी लहान लहान गावे दिसत होते. पाऊस काही केल्या कमी होत नव्हता. मला एकच काळजी होती की नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचायचे.
कारण एक जरी पात्र नसले तरी नाटकाचा प्रयोग होऊ शकत नव्हता. एस टीमध्ये जुनाट पद्धतीचे बल कसेबसे चालू होते. खिडकीच्या काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब स्पष्टपणे दिसत होते. एस टीच्या छतावर पडणारा पावसाचा आवाज पावसाची तीव्रता दर्शवत होता. एस टी नागमोडी वळण घेत मजल दर मजल करू लागली. मी कानामध्ये इयरफोन घालून गाण्यांचा आस्वाद घेऊ लागलो. काही वेळातच आम्ही गारगोटीच्या मुख्य बसस्थानकामध्ये पोहोचलो. तालुक्यातील मुख्य शहरातील बसस्थानक असून देखील 7-7:30 वाजता पूर्णपणे मोकळे झाले होते. या भागात जास्त करून डोंगर दऱ्यांमध्ये गावे असल्यामुळे संध्याकाळी 7-7:30ला सर्व मुक्कामाच्या एसट्या निघून जातात. यानंतर मात्र चुकूनच मुंबई पुणे इकडे जाणाऱ्या गाड्या रात्री अपरात्री आल्या तर आल्या असे समीकरण होते. मी येण्याआधीच मुक्कामाची एस टी निघून गेली होती. त्यामुळे मला भुदरगडला जाण्यासाठी आता कोणतीच एस टी नव्हती. मी बसस्थानकाच्या बाहेर आलो आणि तेथीलच एका दुकानामध्ये भुदरगडला कसे जायचे याबाबत चौकशी केली. पावसाची रिपरिप सुरूच होती. दुकानातील वयस्कर व्यक्तीने मला पुढील चौकात जाण्यासाठी सांगितले आणि तिथून घाट माथ्यावर असणाऱ्या पालीपर्यंत जाण्यासाठी एखादे वाहन मिळेल असे सूचित केले. बस स्टँडपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर दूर मी चालतच चौकापर्यंत आलो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. त्यातून वाट काढत चालावे लागत होते. चौकात येऊन पलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडला मी उभा राहिलो. रस्त्यावर एक दुसरेच वाहन जाता येताना दिसत होते. एखादे वाहन आले की त्याच्या बलाच्या प्रकाशात पावसाची तीव्रता लक्षात येत होती. माझ्याकडे असणाऱ्या एका छोट्याशा छत्रीच्या आधारे मी पावसापासून स्वतःचे रक्षण करत होतो. पण भिजण्यापासून मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही. रस्त्यावर वाहनांचे प्रमाण खूपच कमी होते. समोरून अंधारातून 2 लाईटचे बल माझ्या दिशेने येताना दिसू लागले. बलांच्या प्रकाशात पावसाची तीव्रता स्पष्टपणे दिसतच होती. मी थोडंसं पुढे येऊन गाडीला हात करू लागलो. जवळ येताच मला स्पष्टपणे दिसले की तो एक मालवाहू टेम्पो होता. ड्रायव्हरने गाडीची काच खाली करून विचारले, "कुठे जाणार आहात पाहुणे?" मी त्यांना भुदरगडला जाणार आहे असे सांगितले. टेम्पोवाला म्हणाला, "पालीपर्यंत सोडतो कारण मी पुढे उत्तूरला जाणार आहे. चालेल का तुम्हाला?" मी काही क्षण मौन थांबलो आणि त्यानंतर त्यांना हो म्हणून सांगितले. टेम्पोचे दार उघडून मी आत बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. 10 मिनिटातच आम्ही घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि पुढील 20 मिनिटातच आम्ही पालीवर देखील पोहोचलो. पाल हा फाटा असून तिथून आत भुदरगडला जाणारा रस्ता होता. टेम्पो चालकांना मी पैसे देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाही. मी त्यांचे आभार मानले आणि भुदरगडला जाण्यासाठी काही साधन मिळते का हे पाहण्यासाठी स्टॉपला येऊन थांबलो. एव्हाना रात्रीचे 8 वाजत आले होते. फाट्यावर पूर्णपणे शांतता होती. फाट्यावर असणाऱ्या खांबावरील लाईटच्या बलाचा प्रकाश आणि त्यात दिसणारा पाऊस एक विलक्षण भीती निर्माण करून जात होता. फाट्यावर एक टपरीवजा हॉटेल होते. त्या ठिकाणी जाऊन मी भुदरगडला जाण्यासाठी एखादे वाहन मिळेल का म्हणून विचारणा केली. त्या टपरीतील आजोबा मला म्हणाले, "बाळ, मुक्कामाची एस टी तर 7लाच गेली. त्यामुळे एखादे वाहन मिळाले तर तुझे नशीबच म्हणायचे." मी आजोबांना चहाबाबत विचारणा केली पण ते हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे चहा देखील मिळाला नाही. हॉटेलपासून थोडे पुढे येऊन मी भुदरगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला उभारलो. आजोबांनी हॉटेल बंद केले आणि सायकल घेऊन ते माझ्या समोरूनच गावामध्ये निघून गेले. जाताना आजोबा मला म्हणाले, "बाळ, काळजी घे. इकडचा भाग चांगला नाही." मी त्यांना होकारार्थी मान हलवून एक स्माईल दिली. आजोबांची पाठमोरी आकृती अंधारामध्ये विलीन झाली. आता निस्तेज पडलेली घरे, जोरदार पडणारा पाऊस आणि मी अशी काहीशी परिस्थिती झाली होती. कार्यक्रम सुरू व्हायला अजून 2 तास होते. त्यामुळे मी एखादे वाहन मिळते का याची वाट पाहू लागलो. घाटातून वर येताना एक लाईटचा प्रकाश मला दिसू लागला आणि माझ्या मनामध्ये थोड्या आशा पल्लवित झाल्या. वाहन समोर येताच मला आनंद झाला कारण ती एक रिक्षा होती. मी पटकन रिक्षाला हात केला आणि रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा थांबवली.
त्यांना मी विचारलं, बुदरगडला जाणार का? रिक्षा ड्रायव्हर म्हणाला, मी बारव्याला चाललोय. तुम्हाला वरच्या बारव्याच्या फाट्यापर्यंत सोडतो. मी पटकन ठीक आहे म्हटलं आणि रिक्षामध्ये बसलो. आता रिक्षा वरच्या बारव्याच्या दिशेने प्रवास करू लागली. गावातील गल्ल्यांमधून आम्ही नागमोडी वळणे घेत प्रवास सुरू केला. सर्व घरांची दारे बंद होती. कुठेही मनुष्य प्राण्याचा वावर नव्हता. हळूहळू घरे तुरळक होऊ लागली आणि दोन्ही बाजूला शेती सुरू झाली. थोड्या वेळातच दोन्ही बाजूला घनदाट असे जंगल सुरू झाले आणि त्याच्यामधून आमची रिक्षा चालली. मी आणि ड्रायव्हर गप्पा मारू लागलो. रिक्षाच्या मिणमिणत्या बलाच्या प्रकाशामध्ये पावसाच्या सरींचे विद्रूप रूप दिसत होते. रिक्षा जुनी असल्यामुळे तिच्या हेडलाईटचा प्रकाश फार दूरवर पडला नव्हता, पण नेहमीचा रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना रस्त्याचा अंदाज होता. थोडे दूर गेल्यानंतर आम्हाला रस्त्यावर पुढे एक पांढरा सदरा घातलेला पुरुष डोक्यावर काहीतरी ओझे घेऊन चालताना दिसला. प्रथमतः आम्हाला वाटले आमच्यासारखीच मुक्कामाची एसटी चुकलेला एखादा प्रवासी असेल. रिक्षा ड्रायव्हरने त्या इसमाजवळ रिक्षा थांबवली आणि त्याला विचारले, काका कुठे जाणार आहात? ती व्यक्ती थांबली, शिस्तीत आमच्याकडे वळली आणि तिने चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य आणले. त्या व्यक्तीचा चेहरा पाहून मला तर धडकीच भरली. रिक्षातील छोट्याशा बलाच्या प्रकाशात ती व्यक्ती थोडी विचित्र वाटत होती. अंगावर सदरा, खाली धोतर आणि डोक्यावर एक पिशवी अशी त्या व्यक्तीची स्थिती होती. पुन्हा ती व्यक्ती समोर बघू लागली आणि अचानकच धावायला लागली. आम्हा दोघांनाही एकदमच धक्का बसला. ड्रायव्हरने ओळखले हा काहीतरी विचित्र प्रकार आहे आणि तो रिक्षा गिअरमध्ये टाकून पुढे चालवू लागला. रिक्षाच्या मिणमिणता प्रकाश, जोरदार पडणारा पाऊस आणि त्या पावसातून धावणारी व्यक्ती एकूणच मनाचा थरकाप उडवणारे वातावरण तयार झाले होते. ती व्यक्ती लांब लांब ढेंगा टाकत धावत होती. ती व्यक्ती अशी धावत होती की जणू तिचे पाय जमिनीला स्पर्शच करीत नव्हते. रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा न थांबवता प्रवास सुरूच ठेवला. रिक्षा ड्रायव्हर मला म्हणाला, पाहुणं घाबरू नका, 10 मिनिटातच आपण वरच्या बारव्याच्या फाट्यावर पोहोचू. मी तर समोर असणाऱ्या ड्रायव्हरच्या शीटला घट्ट पकडून बसलो होतो. माझे संपूर्ण लक्ष त्या समोरच्या आकृतीवर होते. मनामध्ये मी ईश्वराचा धावा करत होतो. रिक्षा ड्रायव्हर न घाबरता वेगाने रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करत होता. रस्त्यावरील खाचखळग्यातून रिक्षा वेगाने धावू लागली. अचानक आमची रिक्षा बंद पडली. आता मात्र आमच्या दोघांचीही पाचावर धारण बसली. प्रचंड थंड अशा वातावरणात, जोरदार पडणाऱ्या पावसात, जंगलाच्या मध्यभागी एका निर्जन स्थळी आम्ही एका विद्रूप शक्तीच्या सापळ्यात अडकलो होतो. रिक्षा ड्रायव्हर रिक्षा सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात ती आकृती एकदा रस्त्याच्या डाव्या बाजूला जात असे तर एकदा उजव्या बाजूला जात असे. अचानक ती आकृती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका वृक्षावर जशी पाल चढावी त्याप्रमाणे सर 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 चढली. आम्ही दोघेही ईश्वराचा धावा करू लागलो. रिक्षा चालकाच्या प्रयत्नातून अचानक रिक्षा सुरू झाली आणि आम्ही वेगाने गावाच्या दिशेने रिक्षा चालवू लागलो. आता रस्त्यावरती आकृती नव्हती, पण आमच्या मनामध्ये भीती मात्र खूपच होती. आता समोर आम्हाला रस्त्यावरील दिवे दिसू लागले होते. एव्हाना रात्रीचे 9 वाजत आले होते. थोड्याच वेळात गाव सुरू झाले. आम्ही पटकन गावाबाहेर असणाऱ्या मंदिराजवळ रिक्षा नेली. संपूर्ण गाव निश्चित झोपले होते. रिक्षा ड्रायव्हर मला म्हणाला, इथून बुदरगड अर्ध्या 1 तासाच्या अंतरावर आहे. त्यांनी मला मंदिरापाशी सोडले आणि रिक्षा खालच्या बारव्याच्या दिशेने निघून गेली. जोरदार पावसात, रात्रीच्या अंधारात रिक्षाचे लाल रंगाचे टेल लाईट हळूहळू दिसेनासे झाले. आता मंदिराच्या कोपऱ्यावर बुदरगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मी एकटाच उभा होतो. जोरदार पाऊस पडत होता. हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि समोरच माझ्या संपूर्ण गाव झोपेच्या अधीन गेले होते. कुठेही मनुष्य प्राण्याचा वावर नव्हता. लाईटच्या पोलखाली बराच वेळ मी उभा होतो, पण कोणतेही वाहन येताना किंवा जाताना दिसत नव्हते. माझ्या मागे ज्योतिबाचे मंदिर होते.
त्यामुळे इथे मी स्वतःला सुरक्षित समजत होतो. मगाशी पाहिलेली विकृत शक्ती अजूनही माझ्या मनमस्तिष्कावर प्रभाव टाकत होती. थंडीने माझ्या अंगात पूर्ण गारठा भरला होता. चारी बाजूला जंगल असल्यामुळे वातावरण अत्यंत थंड होते. रस्त्याच्या तिन्ही बाजूला माझी नजर होती. बराच वेळ झाला तरी एकही वाहन न आल्यामुळे मी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. जंगल भाग असल्यामुळे इथे फोनला रेंज देखील नव्हती. मनाशी ठाम करून मी भुदरगडच्या दिशेने चालायला सुरू केले. माझ्याकडे जो छोटासा मोबाईल होता त्याच्या टॉर्चच्या प्रकाशात मी प्रवास सुरू केला. मनामध्ये मी ईश्वराचे नाव घेत होतो. माझ्या दोन्ही बाजूला अत्यंत घनदाट असे जंगल होते. मध्ये मध्ये जंगल लुप्त होऊन डोंगर दिसत होते आणि पुन्हा जंगल सुरू होत होते. डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर आले होते आणि त्याच्यामधून वाट काढत मी चालू लागलो होतो. कधी चिखलातून, कधी पाण्यातून मी वाट काढत चालू लागलो. थोडे अंतर मी चाललो असेन तोपर्यंत मागून मला बैलगाडीचा आवाज येऊ लागला. मी बॅटरीचा टॉर्च मारला आणि मागे वळून पाहू लागलो. टॉर्चच्या अंधुकशा प्रकाशात पावसाच्या धारा स्पष्ट दिसत होत्या आणि त्यातून समोरून येणारी एक बैलगाडी स्पष्टपणे दिसत होती. चालण्यापेक्षा बैलगाडीने गेलेले बरे आणि कुणाची तरी सोबत मिळेल या विचाराने मी बैलगाडीला हात केला. पांढऱ्या सदऱ्यातील एक व्यक्ती पूर्णपणे पावसामध्ये चिंब भिजली होती आणि ती बैलगाडी हाकत होती. बैलगाडी माझ्यासमोर येऊन थांबली. मी त्या आजोबांना विचारले, मला भुदरगडला जायचे आहे, कृपया आपण सोडाल का? त्या बैलगाडीतील गृहस्थ माझ्याकडे पाहून म्हणाले, हो बसा पाहुणं, सोडतो की. मी पटकन उडी मारून बैलगाडीत बसलो. माझ्या डोक्यावर मी छत्री धरली होती, पण बैलगाडीतील व्यक्ती डोक्यावर अथवा अंगावर काहीही न घेता पावसात बैलगाडी चालवत होती. जंगलातील वाटेतून बैलगाडी मार्गक्रमण करू लागली. बैलगाडीच्या पुढे एक छोटासा कंदील अडकला होता. त्याच्या अंधुक अशा प्रकाशात आम्ही धो-धो वाहणाऱ्या पावसातून चाललो होतो. बैलगाडीतील व्यक्ती अगदी शांत बसली होती. मी वातावरण थोडेसे हलके करण्यासाठी बोललो, आजोबा किती हा पाऊस आहे? आजोबा थोडा वेळ शांत बसले आणि म्हणाले, त्या दिवशीही असाच पाऊस होता. मला काहीच समजले नाही. मी म्हणालो, काय? आजोबा म्हणाले, थांब, काही नाही, थोडे पुढे जाऊ, मग तुला समजेल. मला मनात थोडी भीती वाटू लागली. थोडे पुढे गेल्यानंतर कंदिलाच्या प्रकाशात बैलगाडीच्या पुढे भर पावसात मगाशी पाहिलेलीच व्यक्ती डोक्यावर ओझं घेऊन चालताना दिसली. आता माझ्या अंगावर चांगलाच काटा आला. बैलगाडी चालवणाऱ्या आजोबांना मी म्हणालो, अहो आजोबा, ही व्यक्ती मनुष्य नाही, तुम्ही बैलगाडी थांबवू नका. त्या व्यक्तीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. डोक्यावर ओझं घेतलेल्या त्या व्यक्तीला देखील त्यांनी बैलगाडी थांबवून बसण्यासाठी सांगितले. तशी ती व्यक्ती मागे येऊन बैलगाडीमध्ये चढून माझ्या समोरच्या बाजूला बसली. त्या व्यक्तीने अशी काही उडी मारली जसा कापूस उडावा त्याप्रमाणे ती व्यक्ती माझ्यासमोर अलगद येऊन बसली. बैलगाडीत बसून देखील त्या व्यक्तीने डोक्यावरील ओझं खाली ठेवलं नव्हतं. मी डोक्यावर छत्री घेऊन इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, पण समोरची व्यक्ती माझ्याकडे बघून राक्षसी हास्य करत होती. त्या व्यक्तीने असे तोंड फासटले होते की त्याचे हसणे विलक्षण वाटत होते. मी मनोमन देवाची आराधना करू लागलो आणि त्या विपरीत परिस्थितीतून त्याने मला बाहेर काढावे यासाठी मी त्यांची विनवणी करू लागलो. आता मला समोर बैलगाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर देखील शंका येऊ लागली. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता ती व्यक्ती केवळ बसून होती. आता थोडे अंतर पुढे जाताच एक महिला आणि छोटे मूल पावसातून भिजत चालल्याचे आम्हाला दिसले. आता तर मला काही समजेनासे झाले होते. आजोबांनी पुन्हा बैलगाडी त्या स्त्री व मुलाजवळ जाऊन थांबवली. पावसाने चांगलाच जोर घेतला होता. पावसाचा आवाज कानठळ्या बसवत होता. ती महिला आणि लहान मूल बैलगाडीत चढून माझ्यासमोरच बसले. मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशात मला थोडे थोडे अस्पष्ट का होईना पण दिसत होते. ती महिला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आणत होती. तिचे 5 ते 6 वर्षाचे मूल गुडघ्यात डोके घालून कोणतीच हालचाल न करता बसले होते.
आता मला जाणवू लागले की मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे आणि यातून ईश्वरच मला वाचवू शकतो. हळूहळू रस्ता कापत होतो, पण कुठेही कोणतीही वस्ती दिसत नव्हती. एखादी वाडी वस्ती देखील दिसत नव्हती. बराच वेळ बैलगाडी पुढे जात होती, पण आम्ही कोठेच पोहोचत नव्हतो. आणखी थोडे पुढे येताच बैलगाडीच्या पुढे एक वृद्ध आणि त्याची पत्नी चालताना दिसू लागले. आता मात्र मी जगण्याची आशाच सोडली. पुन्हा बैलगाडी चालकाने बैलगाडी त्या वृद्ध जोडीजवळ थांबवली. ती दोन्ही वृद्ध बैलगाडीमध्ये चढून माझ्या बाजूलाच बसले. त्या वृद्धाचा स्पर्श मला झाला आणि एखाद्या बर्फाच्या लादीला स्पर्श करावे असे वाटले. यावरून मला जे समजायचे ते मी समजून गेलो होतो. आता भर पावसातून आमचा प्रवास सुरू झाला. मी धाडस करीत माझ्या बाजूला बसलेल्या आजी आजोबांकडे वळून पाहिले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ते दोघेही माझ्याकडे एकसारखे पाहत होते. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. दोघेही गूढ असे हास्य करत होते. पावसाचा जोरदार आवाज, बैलगाडीच्या चाकांचा आवाज, बैलगाडीला बसणारे हादरे यामुळे एक भयानक असे वातावरण तयार झाले होते. बैलगाडीत बसलेल्या एकाही व्यक्तीची कोणतीच हालचाल होताना मला दिसत नव्हती. गाडीवान सोडला तर सर्वजण माझ्याकडे पाहून एकसारखे हसत होते. त्यांचे हसणे अतिशय क्रूर आणि विकृत होते. सर्वच्या सर्वजण स्थिर बसले होते. रस्त्यावरील खाचखळग्यांचे हादरे देखील त्या लोकांना बसत नव्हते. आता मला समजले की बैलगाडी चालवणारा देखील मनुष्य प्राणी नाही. या विळख्यातून कसे सुटायचे याबाबत मी विचार करू लागलो. आता समोर एक तीव्र वळण आले होते. एका बाजूला तीव्र उतार होता. त्या वळणावर जाताच बैलगाडीचा तोल एका बाजूला जाऊ लागला. मी पटकन बैलगाडीतून उडी मारली आणि बाहेर आलो. पण बैलगाडीमध्ये बसलेले सर्व व्यक्ती तशा स्तब्ध बसून राहिल्या. पाहता पाहता बैलगाडी एका बाजूला कलली आणि जोरदार रस्त्याच्या बाजूला जाऊन दरीत कोसळली. मी मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि समोर पाहू लागलो. बैलगाडीमध्ये बसलेल्या सर्व व्यक्ती दरीतून वर पालीसारख्या सरपटत आल्या. काही झाडावर गेल्या, काही जंगलात गेल्या. समोरचे दृश्य पाहून माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. मी मागे पुढे न पाहता मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात भुदरगडच्या दिशेने धावू लागलो. एव्हाना रात्रीचे 11 वाजत आले होते. माझ्या मागे त्या आकृत्या धावत होत्या. काही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत होत्या. ती वृद्ध जोडी एकमेकांचा हात पकडून माझ्या पाठीमागे 10-1 फुटावर धावत होत्या. ती पावसाळी रात्र मी कधीही विसरू शकत नाही. धावता धावता समोर मला लाईटचे पोल दिसू लागले. मागून त्या आकृत्या किंचाळत माझ्या मागे धावत होत्या. मी थोडेसे धावता धावता मागे वळून पाहिले आणि माझी दातखिळीच बसायची राहिली. कारण बैलगाडीतील ती महिला तिच्या कडेवर तिचे लहान मूल घेऊन माझ्या मागे धावत होती. माझ्याकडे पाहून ती जोरजोरात ओरडत होती, "थांबा पाहुणं थांबा, माझ्या लेकराला लागलंय, आम्हाला वाचवा." आता माझे एकच ध्येय होते, समोर दिसणाऱ्या लाईटच्या पोलपर्यंत पोहोचायचे. डोक्यावर ओझे घेतलेली व्यक्ती या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. बैलगाडी चालवणारी ती वयस्कर व्यक्ती आणि ते वयस्कर जोडे रस्त्यावरून लंगडत लंगडत माझ्या मागे धावत होते. सर्वजण वेगवेगळ्या आवाजात ओरडत होते. मी माझे संपूर्ण लक्ष समोरच्या पोलवर एकाग्र केले आणि क्षणाचाही विलंब न करता मी वेगाने धावू लागलो. काही क्षणातच मी लाईटच्या पोलपर्यंत पोहोचलो. आता रस्त्यावर लाईटचे पोल स्पष्टपणे दिसत होते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाव सुरू झाले होते. मी मागे वळून पाहिले तेव्हा दूरवर अंधारात उभ्या असलेल्या पांढऱ्या आकृत्या स्पष्ट दिसत होत्या. त्या हात वर करून मला त्यांच्याकडे बोलवत होत्या. मी गावातून वेड्यासारखा धावू लागलो. नेमके माझे मित्र कोठे आहेत आणि कार्यक्रम कोठे आहे याचा शोध घेत होतो. माझ्या दोन्ही बाजूला निपचित पडलेल्या गल्ल्या दिसत होत्या. सर्वत्र एकच नीरव शांतता आणि केवळ जोरदार मुसळधार पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकू येत होता.
मी धावत धावतच गावातील मंदिरापाशी आलो. मंदिराच्या बाहेर एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये आमचा कार्यक्रम सुरू होता. भरपूर लोक गर्दी करून हॉलमध्ये बसले होते, तर काही हॉलच्या बाहेर देखील थांबले होते. एकदमच एवढे लोक पाहिल्यानंतर माझ्यामध्ये सुरक्षितपणाची भावना जागृत झाली. मी धावतच हॉलमध्ये प्रवेश केला. आतमध्ये छोटेसे स्टेज घातले होते आणि त्याच्यावरती कार्यक्रम सुरू होता. मी पटकन बॅक स्टेजला जाऊन माझ्या मित्रांना भेटलो. माझी अवस्था पाहून त्यांनी मला विचारले, "अरे काय झाले तुझ्यासोबत?" तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत घडलेला सर्व किस्सा सांगितला. माझ्या मित्रांनी मला आधार दिला आणि आम्ही कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री आम्ही मंदिरामध्येच मुक्काम केला आणि सकाळी कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता त्यांच्या घरी चहा पाण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही काल घडलेला माझ्या किस्स्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली. त्या गृहस्थांनी सांगितले की बऱ्याच वर्षापूर्वी गावाबाहेरील जे तीव्र वळण आहे तिथे बैलगाडीचा अपघात झाला होता आणि त्यामध्ये बैलगाडी चालक, एक वृद्ध जोडपे, तसेच एक वयस्कर व्यक्ती आणि एक स्त्री आणि तिचे मूल यांना त्यांचा प्राण गमवावा लागला होता. आजपर्यंत अनेक लोकांना त्या बैलगाडीत बसलेल्या व्यक्तीचा आणि त्या सर्व लोकांचा त्रास झालेला आहे. श्री ज्योतिबा देवाची कृपा म्हणून तुम्ही मोठ्या संकटातून सही सलामत सुटला आहात. मी देवाचे लाख लाख आभार मानले आणि आम्ही सही सलामत कोल्हापूरला आलो. या प्रसंगाचा माझ्या मनावर एवढा सखोल परिणाम झाला की मी आजपर्यंत रात्री अपरात्री कुठेही बाहेर कार्यक्रमासाठी गेलो नाही. चला तर मित्रांनो, कशी वाटली आजची भयकथा हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कथा आवडल्यास कथेला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन भयकथेमध्ये. धन्यवाद मित्रांनो.